नमस्कार. माझगाव डॉकने नुकतेच त्यांचे तिमाही निकाल जाहीर केलेत. चला तर मग या आकड्यांच्या दुनियेत शिरूया आणि एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की कंपनीची कामगिरी नक्की कशी होती. पण हो, पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट. ही सगळी माहिती फक्त अभ्यासासाठी आणि माहितीसाठी आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी बोलणं खूप गरजेचं आहे. आपण इथं फक्त निकालांचं विश्लेषण करतोय, कोणतीही गुंतवणुकीची शिफारस नाही. तर मग सगळ्यांच्या मनात जो पहिला प्रश्न येतो तो म्हणजे या दुसऱ्या तिमाहीत माझगाव डॉकनं नक्की काय दिवे लावले, त्यांची कामगिरी कशी होती. सगळ्यात आधी या निकालांमधली जी सर्वात मोठी हेडलाईन आहे ती म्हणजे कंपनीचा नफा. खरं सांगायचं तर सगळा खेळ इथेच झालाय. तर आकडा आहे तब्बल 28%. हो, बरोबर ऐकलं. कंपनीचा जो निव्वळ नफा आहे ना, म्हणजे सगळे खर्च आणि टॅक्सेस वगैरे वजा करून हातात उरलेला पैसा, तो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत थेट 28%नी वाढलाय. ही खरंच एक जबरदस्त वाढ म्हणायला हवी. आता आकडे पाहूया, म्हणजे चित्र अजून स्पष्ट होईल. गेल्या वर्षी याच काळात नफा होता 595 कोटी रुपये आणि आता तो वाढून झालाय 749 कोटी रुपये. म्हणजे फक्त टक्केवारी नाहीये, तर आकड्यांमध्येही ही वाढ खूपच प्रभावी दिसते. अच्छा, पण एवढा मोठा नफा आला कुठून? कोणत्याही नफ्याचं मूळ असतं कंपनीच्या विक्रीत, म्हणजे महसुलात. तर मग चला बघूया की कंपनीच्या विक्रीचा आकडा काय सांगतोय. कंपनीच्या एकूण विक्रीत म्हणजे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्समध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% वाढ झालेली दिसते. आकड्यांमध्ये सांगायचं तर 2,757 कोटींवरून महसूल 2,929 कोटींवर पोहोचलाय. हे दाखवतं की कंपनीचा जो मुख्य व्यवसाय आहे तो व्यवस्थितपणे वाढत आहे. पण थांबा, इथे एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे कंपनीचा अलीकडचा वेग. वर्षागणिक वाढ 6% आहे, मान्य. पण जर आपण मागच्या 3 महिन्यांशी तुलना केली ना, तर महसूल तब्बल 11.5%ने वाढलाय. यालाच क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ म्हणतात. याचा अर्थ सरळ आहे, कंपनीने अलीकडच्या काळात जास्त जोरात काम केलंय. पण गोष्ट फक्त विक्री वाढवण्यापुरती मर्यादित नाही. खरी जादू आहे ती मार्जिनमध्ये. मार्जिन म्हणजे काय? तर विक्रीच्या प्रत्येक रुपयामागे कंपनी किती पैसे कमवते. आणि याच बाबतीत माझगाव डॉकने खरंच कमाल केली आहे. ऑपरेटिंग मार्जिनला आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा कंपनीने 100 रुपयांचा माल विकला. आता तो बनवण्यासाठी आणि विकण्यासाठी जो काय खर्च आला तो सगळा वजा केल्यावर कंपनीच्या हातात किती रुपये उरले, तेच म्हणजे ऑपरेटिंग मार्जिन. हे कंपनी किती एफिशियंट आहे याचं खरं मोजमाप आहे. आणि इथेच तर सगळा खेळ बदललाय. विचार करा, मागच्या वर्षी कंपनी 100 रुपयांची विक्री करायची तेव्हा तिच्या खिशात 18 रुपये यायचे. आता काय होतंय? तर त्याच 100 रुपयांच्या विक्रीवर कंपनी तब्बल 23 रुपये कमवतीये. म्हणजे सरळ सरळ 5%नी जास्त फायदा. फायनान्सच्या भाषेत याला 500 बेसिस पॉइंट्सची सुधारणा म्हणतात, पण आपल्यासाठी सोपं गणित असं की कंपनी आता जास्त फायदेशीर झालीये. आणि ही गोष्ट खूप खूप महत्वाची आहे, कारण यावरून हे स्पष्ट दिसतं की कंपनी फक्त जास्त माल विकत नाहीये, तर ती तिचं काम अधिक हुशारीने, कमी खर्चात आणि जास्त प्रभावीपणे करत आहे. हे एका चांगल्या, मजबूत मॅनेजमेंटचं लक्षण मानलं जातं. ठीक आहे, तर ही झाली आत्तापर्यंतची कामगिरी. एकदम दमदार. पण भविष्याचं काय? कंपनीच्या हातात पुढे किती काम आहे? याचं उत्तर मिळतं कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये. तर ह्या तिमाहीच्या शेवटी म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत माझगाव डॉकच्या हातात किती काम होतं माहितीये? तब्बल 27,415 कोटी रुपयांचे ऑर्डर्स. हा आकडा प्रचंड मोठा आहे. याचा अर्थ कंपनीकडे पुढची अनेक वर्ष पुरेल इतकं काम आधीच बुक झालेलं आहे. आणि मजबूत ऑर्डर बुकचा सरळ सोपा अर्थ आहे भविष्यातील कमाईची जवळपास निश्चिती. यावरून आपल्याला कळतं की कंपनीची कमाई पुढच्या काळातही स्थिर राहू शकते आणि त्यात वाढ होण्याचीही चांगली शक्यता आहे. चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे ते 4 महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पटकन समजून घेऊया, म्हणजे सगळं लक्षात राहील. पहिली गोष्ट, नफ्यात 28%ची दमदार वाढ. दुसरी, विक्रीतली वाढ, विशेषतः मागच्या 3 महिन्यात दिसलेला 11.5%चा वेग. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, मार्जिन 18%वरून थेट 23%वर गेले, म्हणजेच कंपनीची नफा कमवण्याची ताकद वाढली. आणि चौथी, 27,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेली मजबूत ऑर्डर बुक, जी भविष्यासाठी एक भक्कम आधार आहे.
तर एकीकडे जबरदस्त निकाल आणि दुसरीकडे भविष्यासाठी भरपूर काम. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर कंपनीसाठी पुढचा अध्याय कसा असेल? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळात कंपनीच्या कामगिरीवर लक्ष ठेवायलाच हवं.